नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक सुलतान इनामदार, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे. तर आपण आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये विचारवंतांबद्दल माहिती घेणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. तर याच्या अगोदर आपण काही भारतीय विचारवंत यांच्यावरती माहिती घेतलेली आहे. आता त्याच्याच पुढचा भाग म्हणून आपण आज पारंपरिक विचारवंत यांची माहिती घेणार आहोत. तर आपण बीपीएससी 132 किंवा 132 हा विषय आज चर्चेला घेत आहोत आणि यामध्ये आपण काही पारंपरिक विचारवंतांचा आपण आढावा घेणार आहोत किंवा त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांची आपण थोडीशी म्हणू आपण की आजच्या घडीला प्रासंगिकता काय आहे किंवा त्यांचे विचार कोणत्या प्रकारे मांडले गेलेले आहेत आणि आजच्या घडीला ते विचार लागू होतात का किंवा आजचा जो समाज आहे त्या समाजामध्ये आज देखील त्यांचे विचार तितके प्रासंगिक आहेत का. तर याच्यावरती एक आढावा म्हणून आपण आज या डिस्कशनमध्ये किंवा या चर्चेमध्ये आपण पाहणार आहोत. तर प्रामुख्याने आपण 3 विचारवंत आज चर्चेला घेणार आहोत. त्यातलं पहिलं म्हणजे मॅरी पार्कर फॉलेट, की ज्यांनी मॅनेजमेंटवरती किंवा व्यवस्थापनावरती आपले विचार मांडलेले आहेत. त्यासोबतच आपण मॅक्स वेबर, जे की लोक प्रशासन या विषयामध्ये त्यांचा मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यासोबतच आपण वुड्रो विल्सन यांच्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत. तर लोक प्रशासन हा जो विषय आहे हा पारंपरिक असून एका काळापर्यंत याचा अभ्यास आपण राज्यशास्त्र या विषयामध्ये करत होतो. तर काही काळानंतर आपण पाहणार आहोत की वुड्रो विल्सनने कशा प्रकारे याची विभागणी केली आणि राज्यशास्त्र या विषयापासून लोक प्रशासन या विषयाला आपण थोडासा बाहेर काढून त्याला वेगळा मार्ग दिला गेला आणि एक वेगळी ज्याला म्हणून आपण विद्याशाखा म्हणून याचा आपण अभ्यास करायला सुरुवात केली. तर लोक प्रशासन हा जो एक विषय आहे हा विषय प्रामुख्याने राज्यशास्त्र या विषयाशी निगडीत आहे आणि असं म्हणू शकतो आपण की राज्यशास्त्राशिवाय लोक प्रशासन असू शकत नाही किंवा लोक प्रशासनाशिवाय राज्यशास्त्र असू शकत नाही. हे याच्यामधलं एकमेकांवरती अवलंबित्व आहे, एकमेकांवरती हे दोन्ही विषय अवलंबून आहेत. तर आपण त्याच्याबद्दलच थोडीशी आज माहिती करून घेणार आहोत की कशा प्रकारे राज्यशास्त्र हा लोक प्रशासन या विषयावरती आधारित आहे आणि कशा प्रकारे लोक प्रशासन देखील राज्यशास्त्राच्या मदतीने आपला विषय पुढे चालू ठेवलेला आहे याच्यावरती आपण आढावा घेणार आहोत. तर असं म्हणूयात की जवळपास दुसऱ्या महायुद्धानंतरचा जो काळ होता 1950च्या दशकातला, तर असं म्हणता येईल की राज्यशास्त्र हा जो विषय आहे या विषयामध्ये बरेच ज्याला म्हणून आपण की चेंजेस करावे लागले, बरेच बदल करावे लागले की जेणेकरून हा जो विषय आहे त्याला अजून जास्त परिपक्व करता येईल, या विषयाला अजून जास्त ज्याला म्हणून आपण की समाजाशी जोडता येईल. तर यासाठी आपण त्यामध्ये काही चेंजेस केले, त्यामध्ये काही बदल केले आणि ते बदल म्हणजे असे होते की सुरुवातीला आपण एक पारंपरिक पद्धतीने राज्यशास्त्र हा विषय अभ्यासत होतो, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर काही गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे हा विषय अभ्यासण्याची जी पद्धत असते त्या पद्धतीला एक प्रकारे आपण म्हणूयात की बदलाचं स्वरूप देण्यात आलं, की ज्यामध्ये आपण कशा प्रकारे या विषयाला घेऊन पुढे निघालो त्याच्यावरती आपण थोडीशी आज चर्चा करणार आहोत. तर एकंदरीत असं म्हणता येईल की ज्या वेळेस वर्ल्ड वॉर 1 किंवा ज्याला आपण जागतिक युद्ध म्हणतो, तर वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2 हे जेव्हा घडले त्यावेळेस राज्यशास्त्र या विषयाकडे प्रामुख्याने कोणतंही उत्तर नव्हतं की हे दोन्ही युद्ध का घडले असावे. तर आपण सांगताना इतिहास सांगू शकतो की या गोष्टी घडल्या त्यामुळे युद्ध झालं, परंतु हे युद्ध थांबवता देखील आलं असतं किंवा या युद्धाला काहीतरी वेगळं स्वरूप देता आलं असतं की जेणेकरून जी हानी त्यावेळेस झाली ती हानी कदाचित थांबवता आली असती. तर याचं या प्रश्नांच्या
प्रश्नांचा कोणताही उत्तर राज्यशास्त्र या विषयाकडे त्यावेळेस नव्हता, कारण ती पद्धतच पूर्णपणे वेगळी होती. तर ती पद्धत बदलण्याची गरज होती, म्हणूनच त्यावेळेस एक रिव्होल्यूशन करण्यात आलं, त्याला आपण क्रांती असं म्हणतो. तर ती क्रांती म्हणजे व्यवहारवादी क्रांती, ओके, किंवा वर्तनवादी क्रांती असं त्याला आपण म्हणतो. वर्तनवादी क्रांती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बिहेव्हिअरल रेव्होल्युशन असं देखील म्हणतो. तर यामध्ये प्रामुख्याने आपण काय केलं, तर सुरुवातीला जे आपण सरकारी संस्था यांचा अभ्यास करत होतो, किंवा सरकार, त्यांच्या संस्था, त्यांचे निर्णय, संसद, ज्याला आपण अजून एक्झिक्युटिव्ह असेल, कार्यकारी मंडळ असेल किंवा न्यायमंडळ असेल, यांचा आपण प्रामुख्याने अभ्यास करत होतो. परंतु हे जेव्हा वर्तनवादी क्रांती झाली, त्यावेळेस याचा थोडासा स्वरूप बदलला गेला. आणि यामध्ये असं ठरलं की फक्त सरकार किंवा सरकारी संस्थांचा अभ्यास करून चालणार नाही, तर याच्या एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. आणि तो दृष्टिकोन म्हणजे असा होता की फक्त सरकारच नाही, तर सरकारी यंत्रणांवरती प्रभाव करणारे जे कोणते घटक असतील, त्या घटकांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आणि तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सरकारने घेतलेला किंवा राज्याने घेतलेला एखादा जो निर्णय असतो, तो निर्णय त्या राज्याने का घेतला असावा, याच्या मागची आपल्याला एक, त्याला म्हणून आपण की कारणमीमांसा करता येईल, त्याच्या मागचं आपल्याला कारण समजेल. आणि म्हणूनच मग असं ठरवलं की एक प्रमुख घटक जो राज्यशास्त्र या विषयावरती प्रभाव टाकतो किंवा राज्य संस्थेवरती प्रभाव टाकतो, तो म्हणजे व्यक्ती. तर हे जे व्यक्ती असतं किंवा हे, आणि त्याला म्हणतो की ग्रुप ऑफ पीपल, व्यक्तींचा समूह, हा सरकारमध्ये काम करत असतो किंवा राज्यामध्ये काम करत असतो. तर जर सरकारला समजून घ्यायचं असेल किंवा राज्याला समजून घ्यायचं असेल, तर त्यासाठी या लोकांना समजून घ्यावं लागेल. आणि जर या लोकांना समजून घ्यायचं असेल, तर या लोकांच्या वर्तनाचा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून त्याला नाव देण्यात आलं बिहेव्हिअरल रेव्होल्युशन, वर्तनवादी क्रांती किंवा सिद्धांत देखील म्हटलं जातं बऱ्याचदा, किंवा त्याला अप्रोच किंवा दृष्टिकोन असं देखील म्हटलं जातं. त्याला अनेक नावं आहेत, पण त्याला प्रामुख्याने एक क्रांतीच्या स्वरूपात देखील पाहिलं जातं. कारण तेव्हापासूनच राज्यशास्त्र हा जो विषय आहे, तो विषय अभ्यासण्याची जी परंपरा होती किंवा जी प्रथा होती, ती पूर्णपणे बदलली गेली. आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्या मार्गाकडे निघालो. तर त्यामध्ये हे जे विचारवंत आपण पाहतोय मागच्या ज्याला म्हणून आपण डिस्कशन मध्ये किंवा आपल्या चर्चेमध्ये, आपण चाणक्य किंवा कौटिल्य, ज्याला म्हणतो आपण कौटिल्य, आणि महात्मा गांधी यांचे विचार पाहिले होते. आणि या डिस्कशन मध्ये आपण मॅरी पार्कर फॉलेट, त्यानंतर मॅक्स वेबर, आणि मग शेवटी वुड्रो विल्सन यांचे आपण आज या डिस्कशन मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मॅरी पार्कर फॉलेट यांच्या विचारावर थोडासा प्रकाश टाकूयात किंवा यांच्या विचारांचा थोडासा आढावा घेऊयात की नेमकं मॅरी पार्कर फॉलेट यांचं मत काय होतं किंवा त्यांनी कशा प्रकारे आपलं योगदान राज्यशास्त्र या विषयामध्ये दिलेलं आहे. तर सर्वात प्रथम गोष्ट समजून घेण्याची म्हणजे ही की मेरी पार्कर ह्या पहिल्या महिला आहेत की ज्यांनी लोक प्रशासन किंवा प्रशासकीय सिद्धांताच्या क्षेत्रात ज्यांनी आपलं योगदान दिलं. हा जो क्रेडिट आहे, याचं जे श्रेय आहे, ते मेरी पार्कर फॉलेट यांना जातं. त्या पहिल्या महिला ठरल्या की ज्यांनी लोक प्रशासनामध्ये आपली भूमिका दिली किंवा आपलं एक प्रकारचं योगदान दिलेलं आहे. तर ते योगदान कशा प्रकारचं असतं, तर अनेक प्रकारच्या पुस्तकांमधून, अनेक प्रकारच्या सिद्धांतांमधून आपण आपलं योगदान एखाद्या विषयाबद्दल देत असतो. तर मॅनेजमेंट हा जो विषय आहे, त्याला आपण व्यवस्थापन असं म्हणतो. तर व्यवस्थापन हा जो विषय आहे, तो खूप डीप आहे. याच्यासाठी कारण आज जर आपण कोणतीही संस्था पाहिली किंवा कोणताही ज्याला म्हणतो आपण की संघटन पाहिलं, तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की तिथलं मॅनेजमेंट, तिथली जी व्यवस्था असते, त्या व्यवस्थेवर खूप जास्त गोष्टी अवलंबून असतात. कोणत्याही त्याला म्हणून आपण की एखादी संस्था असेल किंवा एखादं संघटन असेल, तर त्यांचं यश आणि अपयश त्यांच्या व्यवस्थापनावरती अवलंबून असतं की ते कशा प्रकारे
त्यांचं व्यवस्थापन करत आहेत त्याची माहिती पूर्ण त्यांना घेणं भाग असतं. आणि जेव्हा आपण एखादं संघटन अशा प्रकारे निर्माण करतो की जेणेकरून पूर्ण व्यवस्था सुरळीतपणे चालू शकेल आणि कोणताही आव्हान त्यांच्यासमोर जर उभं झालं तर अशा आव्हानाला तोंड देण्याची क्षमता ज्या संघटनेमध्ये असते त्या संघटनेचा विजय निश्चित मानला जातो. तर इथे संघटन म्हणजे फक्त एखादा घटक नाहीये, तर तो एक समाजाचं प्रतिनिधित्व करत असतो. आता याच्यामध्ये आपण काही ज्याला म्हणू आपण की दोन विभागामध्ये जर आपण त्याला विभागायचं म्हटलं तर एका बाजूला होईल की लोक प्रशासन, ज्याला आपण पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो, आणि दुसऱ्या बाजूला असेल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन, किंवा त्याच्या अपोजिटला असतो तो प्रायव्हेट ऍडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण खाजगी प्रशासन असं देखील म्हणतो. तर जेव्हा आपण लोक प्रशासन या बाबतीत बोलत आहोत याचा साधा असा अर्थ असा आहे की जे लोक राज्यामध्ये काम करत आहेत किंवा राजकीय यंत्रणामध्ये काम करत आहेत, जसं आपण म्हणूयात की पोलीस खातं असेल किंवा अजून रेल्वे खातं असेल किंवा महसूल खातं असेल, तर ही अनेक डिपार्टमेंट्स असतात, अनेक खाते असतात. तर यांच्या मार्फत काय होतं, तर यांच्या मार्फत ती यंत्रणा पूर्णपणे चालत असते. इन शॉर्ट आपण असं म्हणूयात की हे लोक म्हणजे स्थायी सरकार असतात किंवा परमनंट गव्हर्नमेंट असतात. आणि म्हणून प्रशासनामध्ये या लोकांचा प्रभाव खूप जास्त असतो. आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक विचारवंतांचं हे म्हणणं असतं की हे जे लोक प्रशासनामध्ये काम करत असतात यांना योग्य ती ट्रेनिंग देणं अपेक्षित आहे. यांना योग्य अशा प्रकारचं एक अशा प्रकारची यांना ज्ञान देणं गरजेचं आहे की ज्यामधून ते कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतील आणि त्यामधून ते नवीन मार्ग काढतील आणि आव्हानांच्या वरती नेतृत्व करून ते स्वतःला सिद्ध करू शकतील. तर इथे एखादा व्यक्ती कोणी प्रधानमंत्री होतोय किंवा मग राष्ट्रपती होतोय, तर या गोष्टींना महत्व न देता आपली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला कशा प्रकारे आपण जास्त बळकट करू शकतो याच्यावरती लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये एक अवस्था अशी येऊ शकते की जोपर्यंत एखादा व्यक्ती देशाचं नेतृत्व चांगल्या प्रकारे करत असेल तोपर्यंत व्यवस्था योग्यपणे चालू शकते. पण जेव्हा पुढचा व्यक्ती जो प्रधानमंत्री होईल किंवा राष्ट्रपती होईल किंवा मंत्री होईल, तर अशा वेळी शक्यता अशी असते की जर एखादा व्यक्ती तेवढा मजबूत नसेल किंवा बळकट नसेल तर अशा अवस्थेमध्ये काय करणार. कारण त्यावेळेस एखादा व्यक्ती जर बळकट नसेल तर त्याचा प्रशासनावरती नियंत्रण नसेल, आणि जर प्रशासनावरती नियंत्रण नसेल तर मग सरकार देखील योग्य तऱ्हेने काम करू शकणार नाही. तर त्यासाठी काय अपेक्षित आहे, तर अपेक्षित हे आहे की जे लोक सरकारमध्ये काम करत आहेत किंवा सरकारी अनेक विभागांमध्ये काम करत आहेत, तर त्या काम करणाऱ्या लोकांमध्ये अशा प्रकारची एक आधुनिकता आणावी, अशा प्रकारची त्यांना ट्रेनिंग द्यावी की जेणेकरून ते स्वतःला सिद्ध करतील आणि जो प्रशासन आहे त्याला ते योग्य तऱ्हेने घेऊन जातील पुढे. तर मग अशा वेळेस त्यांना कोणत्याही मंत्रीची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही त्याला म्हणून आपण प्रधानमंत्री असेल किंवा राष्ट्रपती असेल यांची जास्त गरज त्यावेळेस पडणार नाही. कारण याचं साधंसं गणित असं आहे की जरीही अस्थायी सरकार, ज्याला आपण गव्हर्नमेंट म्हणतो, ती जरी सत्तेत नसली तरी सुद्धा एक्झिक्युटिव्ह ज्याला म्हणतो आपण ब्युरोक्रेसी, ही ब्युरोक्रेसी खऱ्या अर्थाने देशाला सांभाळू शकेल. आणि या ब्युरोक्रेसीवरती देखील नियंत्रण असणं गरजेचं आहे. तर हे नियंत्रण कोण ठेवतं, तर सरकार, ज्याला आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स असं म्हणतो किंवा मंत्री परिषद असं देखील म्हणतो. तर यामध्ये सांगण्याचा उद्देश हा आहे की व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. ते मग कोणतं एखादं सरकार असेल किंवा मग एखादी खासगी कंपनी असेल, या दोन्हीही बाबतीत व्यवस्थापन हा घटक खूप महत्वाचा मानला जातो. आणि यामधून काय होतं, तर व्यवस्थापन आपण जेव्हा करतो ते खासगी असू देत किंवा मग लोक प्रशासन असू देत,
तर यामध्ये जेव्हा आपण व्यवस्थापन करतो त्यावेळेस त्या प्रशासनाचं यश त्यावरती अवलंबून असतं. आणि म्हणून इथे म्हटलं जातं की जो कोणी प्रशासन योग्य दृष्टीने किंवा योग्य तऱ्हेने बांधू शकेल किंवा उभं करू शकेल, असा प्रशासन कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाचं रक्षण करू शकतं. तर जेवढे हे विचारवंत आपण पाहतोय, या सर्वांचा कुठे ना कुठे हा एक प्रकारचा लक्ष असतो किंवा एक प्रकार त्याला म्हणू आपण की त्यांचा हा प्रयत्न असतो की कशा प्रकारे व्यवस्थापन आपण जास्त बळकट करू शकतो, कशा प्रकारे आपण व्यवस्थापनावरती जास्त भर देऊ शकतो, या गोष्टींवरती आपण जास्त लक्ष केंद्रित करतो. तर इथे मुख्य मुद्दा म्हणजे काय की संघटनेतील व्यक्तींच्या सिद्धांतावर त्यांनी लक्ष केलेलं आहे. हे जे आपण मेरी पार्कर फॉलेट या विचारवंतांबद्दल बोलतोय, तर हे विचारवंत काय करत होते, तर यांनी व्यक्तींच्या सिद्धांतावर जे संघटनेमध्ये लोक काम करत आहेत किंवा जे संस्थेमध्ये लोक काम करत आहेत, तर त्या व्यक्तींच्या सिद्धांतावर मेरी पार्कर फॉलेट यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यांचं आपण म्हणूयात की स्पेशलायझेशन जे आहे हे आधुनिक व्यवस्थापन आणि संघटनेच्या क्षेत्रातच आहे. व्यवस्थापन तर खूप काळापासून चालत आलेलं आहे, ज्याला म्हणून आपण की प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत व्यवस्थापन राहिलेलंच आहे. असा कोणताही काळ नव्हता की जिथे व्यवस्थापन नसेल. प्रत्येक ठिकाणी सिस्टम होती, प्रत्येक ठिकाणी व्यवस्था होती. तर या व्यवस्थेला आपण काळानुसार आधुनिक बनवत आलेलो आहोत. तर आता असं आपण म्हणू शकतो की जर आपल्याला एक आधुनिक व्यवस्थापन किंवा आधुनिक सिस्टम, ज्याला आपण व्यवस्था असं म्हणतो, जर उभी करायची असेल, तर जे जे तत्व आधुनिक प्रशासनामध्ये लागू होतात त्या सर्व तत्वांना आपल्यामध्ये सामील करून घ्यावं लागेल किंवा आपल्याला त्यांना आपल्यामध्ये अंतर्भूत करून घ्यावं लागेल. तर इथे प्रशासनामध्ये काय असणं अपेक्षित आहे? समन्वय असणं अपेक्षित आहे. समन्वय हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, कारण प्रशासन म्हणजे फक्त एक घटक नसतो, त्यामध्ये अनेक विभाग असतात. जसं आपण भारताबद्दल बोलायचं ठरलं किंवा कोणत्याही सामान्य ज्याला म्हणून आपण की देशाबद्दल जर बोलायचं झालं, तर त्यामध्ये आपल्याला अनेक विभाग पाहायला मिळतात. जसं आपण म्हणूयात की पोलीस खातं असेल किंवा रेल्वे खातं असेल, ज्याला आपण डिफेन्स म्हणतो, डिफेन्स खातं असेल किंवा फायनान्स मिनिस्ट्री असेल. अनेक मिनिस्ट्रीज आहेत, अनेक डिपार्टमेंट्स आहेत. या सर्व डिपार्टमेंट्स मध्ये एक प्रकारचं कोऑर्डिनेशन असणं अपेक्षित आहे, एक प्रकारचं समन्वय असणं अपेक्षित आहे. आणि जर समन्वय नसेल तर मग कदाचित कोणतंही जे संघटन आहे ते योग्य तऱ्हेने कार्य करू शकणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला सर्व विभागांमध्ये एक प्रकारे समन्वय साधणे तितकंच महत्वाचं आहे. त्यासोबतच नेतृत्व देखील तितकंच महत्वाचा घटक आहे की जो संघटनेचं नेतृत्व करत असतो तो व्यक्ती खूप जास्त बळकट असणं अपेक्षित आहे आणि तेवढाच तो चतुर देखील असणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये असे गुण असावेत की जो संपूर्ण संघटनेला सोबत घेऊन चालू शकेल. कोणत्याही अडचणींचा विचार न करता जरी अडचणी आल्या तरी त्यांच्यावरती मात करून आपलं संघटन पुढे कसं नेता येईल याच्यावरती लक्ष केंद्रित करणारा व्यक्ती पाहिजे. मग ते कोणी असू शकतं, पुरुष असेल, स्त्री असेल किंवा अन्य कोणी असेल. तर कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता जर एखाद्या व्यक्तीमध्ये गुण कौशल्य असतील तर अशा व्यक्तीला न डावलता त्या व्यक्तीला योग्य संधी देणं अपेक्षित आहे आणि तो त्या संघटनेचं नेतृत्व करेल. आणि म्हणून नेतृत्व किंवा लीडरशिप ही एक महत्वाची अट आहे की ज्यामध्ये नेतृत्व करणं अशी गोष्ट आहे की जर आपल्या संघटनेला यश मिळवून द्यायचं असेल तर या नेतृत्वाचा त्यामध्ये खूप मोलाचा वाटा असणं अपेक्षित आहे. त्यासोबतच सत्ता, ज्याला आपण पॉवर असं देखील म्हणतो, या पॉवरचा किंवा सत्तेचा योग्य वापर होणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा आपण असं पाहतो की हे जे सरकारी अधिकारी असतात किंवा मंत्री असतात यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होताना पाहायला मिळतो. तर यांना जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर त्या सत्तेवरती काही मर्यादा असणं अपेक्षित आहे. ते आपण पुढे पाहणार आहोतच. त्यानंतर आहे अधिकार. प्रशासनामध्ये
अधिकाऱ्यांना अधिकार देणं अपेक्षित आहे. जे लोक प्रशासनामध्ये काम करत असतात, त्यांचे काही अधिकार असतात आणि त्याशिवाय ते कार्य करू शकत नाही. जर त्यांना आपण काही अधिकार दिले नाही किंवा सत्ता दिली नाही, तर अशा अवस्थेमध्ये त्यांचं ज्याला म्हणू आपण की त्यांचा जो वचक असतो अधिकारमध्ये किंवा ज्याला आपण म्हणू त्यांचा त्यांचा जो वचक असतो प्रशासनावरती, तो कदाचित पाहता येणार नाही किंवा मिळणार नाही. आणि जर ते मिळवायचं असेल किंवा पाहायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला त्यांना काही अधिकार आणि काही सत्ता द्यावी लागतील. आणि पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे संघर्ष, की ज्याच्यावरती मॅरी पार्कर फॉलेट यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे, की जेव्हा संघटन असतं त्यावेळेस त्या संघटनेमध्ये अनेक संघर्ष निर्माण होतात. ते आपण पुढे पाहूयात की कशा प्रकारे ते केलं जातं. इथे मध्यस्थी देखील आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा संघर्ष असेल त्यावेळेस मध्यस्थी देखील तितकीच महत्वाची आहे. आणि समूहाचे वर्तन, जर आता आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की जर आपल्याला एखाद्या संघटनेबद्दल अभ्यास करायचा असेल, तर त्या संघटनेमध्ये कार्य करणाऱ्या लोकांचं जे वर्तन आहे, व्यक्तींचं जे वर्तन आहे, त्याचा देखील अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासोबतच गतिशीलता, आपलं जे ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा प्रशासन असेल त्यामध्ये डायनामिझम आणणं अपेक्षित आहे, गतिशीलता आणणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर मग सक्षमीकरण, ज्याला आपण एम्पॉवरमेंट असं म्हणतो. तर आपली जी व्यवस्था आहे किंवा जे संघटन आहे त्याला सक्षम करणं तितकंच महत्वाचं आहे, त्याला एम्पॉवर करणं अत्यंत महत्वाचं आहे. तर हे डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो आपण की विकासात्मक प्रक्रिया जी असते ती सतत चालू असते. तर त्याला आपण सक्षमीकरणाच्या माध्यमातून किंवा एम्पॉवरमेंटच्या माध्यमातून आपण प्रत्येक संघटनेला बळकट करत असतो, की जेणेकरून कोणत्याही प्रकारचं जर आव्हान उभं राहिलं तर त्याला आपण सामोरं जाऊ शकतो. त्यांनी त्यांच्या क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स या पुस्तकात संघटनेतील संघर्षाविषयी चर्चा केली आहे. इथे महत्वाचा घटक म्हणजे जसं आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं की संघर्ष हा एक असा घटक आहे की जो प्रत्येक संघटनेमध्ये पाहायला मिळतो. त्यासाठी त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, ग्रंथ लिहिलेला आहे, आणि त्या ग्रंथाचं नाव आहे क्रिएटिव्ह एक्सपिरियन्स. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला संघर्षाची ही जी संकल्पना असते ती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामधून हे संघर्ष जे आहे हे कशा प्रकारे आपण सोडवू शकतो याच्यावर त्यांनी थोडासा प्रकाश टाकलेला आहे. तर इथे एक गोष्ट म्हणजे निश्चित आहे की संघटनेत काम करणाऱ्या लोकांचा जो समूह असतो त्यामुळे संघर्ष निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेव्हा आपण संघटनेत काही लोकांना घेऊन काम करत असतो तर त्यांच्यामध्ये विचारांची भिन्नता असते, अनेक वेगवेगळे विचार असतात आणि त्या विचारांची भिन्नता असते. आणि विचारांमध्ये भिन्नता असल्यामुळे साहजिक आहे, स्वाभाविक आहे की त्यांच्यामध्ये कदाचित संघर्ष निर्माण होऊ शकतो. सर्वांचं एकमत असेल असं नाही, पण त्याच्यामध्ये संघर्ष मात्र निर्माण होऊ शकतो. तर हे जे संघर्ष निर्माण होतं या संघर्षाला आपण चातुर्याने सोडवता आलं पाहिजे, याच्यावरती मॅरी पार्कर यांनी थोडस लक्ष केंद्रित केलेलं आहे की हे जे संघर्ष निर्माण होतात याचं काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, याचं काहीतरी मार्ग काढलं पाहिजे, की जेणेकरून हे जे संघर्ष निर्माण होतील हे पुन्हा भविष्यामध्ये होणार नाही, आणि जरी झाल्या तरी त्याला आपण योग्य तऱ्हेने हाताळू शकू. यासाठी त्यांनी जवळपास 2 ते 3 उदाहरण आपल्याला दिलेले आहेत की ज्यामध्ये त्यांनी 3 पद्धती आपल्याला सांगितलेल्या आहेत की कशा प्रकारे आपण संघर्ष सोडवू शकतो. तर पहिलं म्हणजे वर्चस्व, ज्याला आपण डॉमिनेशन असं म्हणतो. तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर वर्चस्व प्रस्थापित करतो. एक जो व्यक्ती असतो, आता जर 2 गटामध्ये जर संघर्ष होत असेल तर त्यापैकी कोणतरी एक गट जिंकेल एवढं निश्चित असतं. तर त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे की एक गट जो असेल तो दुसऱ्या गटावरती वर्चस्व निर्माण करेल, की जेणेकरून तो आपला मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करेल आणि शेवटी मग त्यांना ते मान्य करावं लागेल. तर अशा प्रकारे वर्चस्व निर्माण होतो. पण यामध्ये काय आहे की हे फारसं काळ टिकू शकत नाही.
हे जे सोल्युशन आहे हे फार काळ आपण टिकू शकत नाही. हे काही काळासाठी राहील, परंतु तो संघर्ष भविष्यामध्ये पुन्हा उद्भवू शकतो. त्यामुळे याला आपण निरंतर किंवा मग जास्त काळ टिकणारा सोल्युशन किंवा पद्धत म्हणू शकत नाही. त्यासोबतच तडजोड, ज्याला आपण कॉम्प्रोमाइज असं म्हणूयात, तडजोड करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. याच्यामध्ये फॉलेटचं म्हणणं आहे की या गोष्टीमध्ये काही जेव्हा संघर्ष होत असतो त्यावेळेस तडजोड करणं देखील हा एक मार्ग आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील असं गरजेचं नाहीये किंवा हे अपेक्षित नाहीये. तर त्यावेळेस मग काही वेळेला कोणत्या तरी एका गटाला तडजोड करावी लागते आणि इथे त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या इच्छा दडपल्या जाऊ शकतात. आणि एवढं करून देखील ती जी समस्या आहे ती पूर्णपणे तिचं निरसन होईल याची देखील शाश्वती नाही. तर इथे काय होऊ शकतं की तडजोड केल्यानंतर तो जो मार्ग आपण काढला होता किंवा जो सोल्युशन आपण दिला असेल तर ते फक्त काही काळासाठी राहील फक्त, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा संघर्ष उद्भवू शकतो. म्हणजे हे जे दोन पद्धती आहेत, वर्चस्व आणि तडजोड, या दोन्ही गोष्टींमध्ये शक्यता अशी आहे की काही काळासाठी आपण तो जो संघर्ष आहे तो आपण दाबू शकतो, त्याला आपण शांत करू शकतो, परंतु पुन्हा भविष्यामध्ये कधी ना कधी ही समस्या उद्भवेल. तर मेरी पार्कर फॉलेटने अजून एक त्यामध्ये पद्धती दिलेली आहे, ज्याला आपण एकत्रीकरण असं म्हणतो किंवा इंटिग्रेशन असं म्हणतो. तर एकत्रीकरणामध्ये काय अपेक्षित आहे, तर या पद्धतीमध्ये संघर्षाच्या मुळाशी जाऊन ती सोडवली जाते. म्हणजे आपण असं म्हणूया की संघर्ष जो आहे तो संघर्ष कुठून निर्माण झाला, त्याचा मूळ काय आहे, त्या मुळाशी जाऊन याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण मुळाशी जातो, रूट पर्यंत पोहोचतो, त्यानंतर आपल्याला कळतं की इथून याची सुरुवात झालेली आहे. तर मग त्यानंतर त्यामागची कारण शोधणं अपेक्षित आहे की जर याची सुरुवात इथून झालेली असेल तर हे होण्याचं कारण काय असेल. एखादा संघर्ष जर निर्माण झाला असेल तर ते संघर्ष इथून सुरू झालेला आहे, तर इथूनच का झालेला असेल. मग त्यानंतर त्यामागची काही कारण शोधली जातील आणि मग कारण शोधून त्याच्यावरती उपाय योजला जातो. म्हणजेच इन शॉर्ट आपण असं म्हणूयात की या पद्धतीमध्ये आपण दोन गटांमध्ये एक प्रकारचं सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. इथे एक प्रकारचा सामंजस्य निर्माण होईल की जेणेकरून जे काही आपण वादविवाद पाहत आहोत किंवा संघर्ष पाहत आहोत, तर हा संघर्ष पुढे जाऊन तो आपण त्याचं निरसन करू शकतो. आणि जेव्हा एकत्रीकरणाच्या माध्यमातून किंवा इंटिग्रेशनच्या माध्यमातून आपण एखादा संघर्ष जेव्हा सोडवतो, त्यावेळेस असं आपण म्हणू शकतो की याचं जे समाधान असेल ते ज्याला म्हणून आपण निरंतर काळासाठी किंवा खूप जास्त काळासाठी याचं निरसन होऊ शकेल. खूप जास्त दीर्घ काळासाठी ही व्यवस्था टिकून राहू शकेल. कारण इथे कोणत्याही एका गटाला आपण खुश करत नाही आहोत किंवा कोणत्याही एका गटाला आपण नाराज पण करत नाही आहोत, तर या दोघांच्या मध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतोय. हे जे दोन गट आहेत या दोन्ही गटांमध्ये एक प्रकारचं सामंजस्य आपण निर्माण करतोय. आणि जेव्हा आपण सामंजस्य निर्माण करतोय तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली एक प्रकारचा समन्वय निर्माण होईल आणि त्यानंतर त्या दोघांच्या मध्ये संघर्ष होण्याची शक्यता फार कमी असते. आणि म्हणून म्हटलं की हे जे दोन घटक आहेत या दोघांमध्ये जर वाद सोडवायचे असतील तर कोणत्याही एका घटकाला महत्व न देता दोन्ही घटकांच्या समस्या व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या, त्या संघर्षामागचं जे मूळ कारण असेल ते समजून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण त्याच्यावरती उत्तर शोधू शकतो. आणि हे जे उत्तर असेल हे दोघांच्या सामंजस्याने शोधलेलं उत्तर असेल. तर अशा प्रकारे आपण एखादा संघर्ष सोडवू शकतो. तर संघटनेमध्ये हे देखील महत्वाचं आहे की आपण संघर्ष कशा प्रकारे
सोडवतोय. याचा अर्थ हा नाही की हे हे जे घटक आहे हे सर्व ठिकाणी उपयुक्त आहे. जर आपण एकत्रीकरण म्हणतोय की ज्या दोन लोकांमध्ये किंवा दोन गटांमध्ये सामंजस्य निर्माण करणं हे काही ठिकाणी शक्य आहे, पण काही ठिकाणी अशक्य आहे. जर दोन लोकांनी ठरवलं असेलच की काही झालं तरी एकमेकांसोबत तडजोड करायची नाहीये, तर मग अशा वेळेस परिस्थिती कठीण होऊन जाते आणि त्यावेळेस मग मात्र संघर्ष सोडवणे तितकंच अवघड होऊन बसतं. त्यानंतर असं म्हणूयात की काही मेरी पार्कर फॉलेटने यांनी सत्ता, अधिकार आणि नियंत्रणाची संकल्पना देखील दिलेली आहे की कशा प्रकारे सत्ता राखली गेली पाहिजे किंवा जी सत्ता असते त्याच्यावरती कशा प्रकारे नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. त्यानंतर मग अधिकार, जे अधिकार किंवा सत्ता ज्याला म्हणून आपण की लोकांना दिलेले असतात किंवा त्यासोबतच हे जे प्रशासकीय अधिकारी असतात त्यांना काही अधिकार दिलेले असतात, तर ते किती प्रमाणात दिले गेले पाहिजे आणि त्यांना कशा प्रकारे आपण त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे याची देखील मीमांसा करणं आवश्यक आहे. आणि याच्यावरती एकंदरीत नियंत्रण हे जे आपलं प्रशासन असतं, या प्रशासनावरती आपण कशा प्रकारे नियंत्रण ठेवू शकतो ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून मग ही जी नियंत्रणाची संकल्पना आहे, ही नियंत्रणाची संकल्पना मेरी पार्कर फॉलेट यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. तर हे एकंदरीत जे आता आपण चर्चा केली, ही सर्व चर्चा जी आहे ही व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंट या सिद्धांताभोवती फिरत आहे. तर फॉलेटचं एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की जो पूर्ण लक्ष त्यांनी केंद्रित केलेलं होतं ते म्हणजे व्यवस्थापन या सिद्धांतावरती किंवा संकल्पनेवरती त्यांनी केलेलं होतं. आता आपण पुढचा मुद्दा पाहूयात आणि ते म्हणजे मॅक्स वेबर. हे राज्यशास्त्र या विषयामध्ये यांचा खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे किंवा मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. आणि प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर नोकरशाही हा त्यांचा मुख्य घटक आहे अभ्यासाचा, की ज्यामध्ये त्यांनी नोकरशाहीबद्दल, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्युरोक्रेसी असं म्हणतो, तर ही ब्युरोक्रेसी कशा प्रकारे आली किंवा ही ब्युरोक्रेसी जी आता चालत आहे याच्या मागचं कारण काय आणि एखादी ब्युरोक्रेसी किंवा नोकरशाही योग्य पद्धतीने चालवायची असेल तर ती आपण कशा प्रकारे चालू शकतो याच्यावरती मॅक्स वेबर या विचारवंतांनी भाष्य केलेलं आहे. तर ब्युरोक्रेसी म्हणला हा जो शब्द आहे ब्युरो, याचा मूळ जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर याचा मूळ आपल्याला सापडतं फ्रेंच भाषेमध्ये. फ्रेंच भाषेमध्ये ब्युरो हा एक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो की टेबल आणि ऑफिस, टेबल किंवा ऑफिस ज्याला म्हणूयात आपण, एकतर ते टेबल असेल किंवा ऑफिस असेल असा त्याचा सामान्य अर्थ होतो ब्युरो या शब्दाचा. आणि क्रेसी म्हणजे एक प्रकारे म्हणायचं आपण की सत्ता, की जिथे काही अधिकार त्यांच्याकडे दिले गेलेले आहेत. तर इथे मॅक्स वेबरने अधिसत्तेचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. मॅक्स वेबरच्या मते 3 प्रकारची अधिसत्ता असते, ज्याला आपण ऑथॉरिटी म्हणतो इंग्लिशमध्ये. लक्षात ठेवा, जेव्हा आपण सत्ता म्हणतो याचा अर्थ होतो पॉवर, पॉवरला आपण सत्ता म्हणतो. आणि जेव्हा आपण अधिसत्ता म्हणतो त्यावेळेस याचा अर्थ होतो ऑथॉरिटी. आणि या दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे, सत्ता आणि अधिसत्ता, ज्याला आपण पॉवर अँड ऑथॉरिटी असं म्हणतो. तर या दोन्ही मध्ये राज्यशास्त्र या विषयामध्ये थोडासा फरक केला जातो आणि हे दोन्ही शब्द एकच नाही आहेत तर वेगवेगळे आहेत. ते आपण पाहूयात की कशा प्रकारे वेगळे आहेत, ते सुद्धा आपण थोडंसं त्याचा आढावा घेऊयात. तर जेव्हा आपण सत्तेबद्दल बोलतो याचा स्पष्ट अर्थ असा होतो की एखादं काम करून घेण्याची क्षमता म्हणजे आपल्याकडे सत्ता असते. एखादा व्यक्ती असेल तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची सत्ता असू शकते. जसं आपण म्हणूयात की एखाद्या व्यक्तीकडे जर एखादं हत्यार असेल तर त्या हत्याराच्या आधारे किंवा त्या हत्याराच्या जोरावरती तो व्यक्ती अन्य लोकांकडनं त्यांचं काम करून घेऊ शकतो. तर हे सुद्धा एक सत्तेचं प्रकारच आहे. परंतु जेव्हा आपण अधिसत्तेबद्दल बोलतो, अधिसत्तेचा अर्थ असा आहे की लोक आपल्या मर्जीने त्या सत्तेला किंवा अधिसत्तेला मान्यता देतात.
सत्तेमध्ये एखादा व्यक्ती आपल्याकडनं एखादं काम करून घेऊ शकतो, परंतु त्यामध्ये आपली इच्छा असेलच असं नाही. आपल्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन देखील तो व्यक्ती आपल्याकडनं एखादं काम करून घेऊ शकतो. कारण त्याच्याकडे अधिकार आहे. त्याला म्हणतो आपण पॉवर आहे किंवा ताकद आहे, शक्ती आहे एक प्रकारची. परंतु जेव्हा आपण अधिसत्तेबद्दल बोलत असतो, त्यावेळेस कायद्याद्वारे त्याला काही अधिकार दिलेले असतात किंवा समाजाद्वारे त्याला काही अधिकार दिलेले असतात. आणि ते अधिकार म्हणजे कोणते, कशा प्रकारचे, ते आपण पाहणार आहोत. की जिथे लोक स्वतःहून त्या व्यक्तीचं पालन करतात किंवा त्यांनी सांगितलेल्या एखाद्या कार्याचं निर्वहन करतात. तर यामध्ये आपण पाहूयात की कोणते 3 प्रकार आहेत. एक म्हणजे पारंपरिक अधिसत्ता, ज्याला आपण ट्रेडिशनल ऑथॉरिटी असं म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे वलयांकित अधिसत्ता, म्हणजेच कॅरिस्मॅटिक ऑथॉरिटी. आणि तिसरा आहे वैधानिक अधिसत्ता, म्हणजेच लीगल रॅशनल ऑथॉरिटी. तर हे 3 प्रकार आहेत की जिथे आपण अधिसत्तेचे 3 प्रकार बघतोय. पारंपरिक अधिसत्ता म्हणजे तो प्रकार की जिथे लोक, त्याला म्हणू आपण की वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीचं समर्थन करत आलेले आहेत, एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवत आलेले आहेत. जसं आपण म्हणतो की जे वडीलधारे लोक असतात, जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात, तर आपण त्यांची आज्ञा पाळतो. हे आज्ञा पाळण्याचं कारण म्हणजे काय, की ते आपल्या समाजामध्ये एक पद्धत रूढ झालेली आहे की जे श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक असतात, तर हे ज्येष्ठ नागरिक ज्ञानामध्ये आपल्यापेक्षा मोठे असतात, त्यासोबतच वयामध्ये आपल्यापेक्षा मोठे असतात, आणि म्हणून त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना पारंपरिक अधिसत्ता यामध्ये मोडते, की जिथे एखादी व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, आणि म्हणून आपण त्याचा अवलंब करतो. त्यासोबतच मग दुसरी जी सत्ता आहे ती म्हणजे वलयांकित किंवा कॅरिस्मॅटिक ऑथॉरिटी. तर यामध्ये असं म्हणता येईल की हे पारंपरिक तर नाहीये किंवा वर्षानुवर्ष चालत आलेले पण नाहीये, परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचे गुण असतात की जे लोकांवरती प्रभाव टाकू शकतात. जसं आपण राजकीय नेते पाहतो किंवा सामाजिक कार्यकर्ते पाहतो, तर यांच्यामध्ये विशेष म्हणजे काय असतं की यांच्यामध्ये असे काही गुण असतात की जे लोकांना एक प्रकारे त्यांच्याकडे आकर्षित करतात, की जिथे ते जे काही वाक्य बोलत असतील किंवा जे काही ते समाजापुढे मांडत असतात, तो समाज त्यांचं पालन करतो. जसं आपण म्हणूयात की एखादा व्यक्ती जर निवडणुकीमध्ये जिंकून येत असेल, तर याचं कारण म्हणजे काय, की लोक त्या व्यक्तीला शासनामध्ये पाहू इच्छितात, लोक त्या व्यक्तीला सरकारमध्ये पाहू इच्छितात. किंवा जसं आपल्या भारतामध्ये एक उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधीला मानणारे खूप लोक होते आणि अजूनही आहेत. याचं कारण म्हणजे काय, की त्यांचे जे विचार होते ते विचार लोकांना प्रभावित करणारे होते. कोणत्याही प्रकारे म्हणू आपण की जे लोक समाजामध्ये आहेत त्या लोकांना संघटित करण्याचं काम त्यावेळेस महात्मा गांधींनी केलेलं होतं, आणि त्या कार्यामुळे लोक त्यांचे पाईक बनले, लोक त्यांचे समर्थक बनले, आणि त्यांनी अशा प्रकारे मग लोकांवरती एक प्रकारे म्हणा की असं एक वलयांकित अधिसत्ता निर्माण केली की जिथे लोक त्यांच्या आज्ञेचं कधीही निरादर करत नव्हते. तर एकंदरीत त्यांनी त्यांचं जरा म्हणू आपण की महात्मा गांधी जे व्रत घेतील किंवा महात्मा गांधी जे वाक्य करतील त्या वाक्यांना, त्या शब्दांना पूर्ण करणं हे एक प्रकारे समाजाचं कार्य होऊन गेलं होतं. किंवा अजूनही असे काही सामाजिक, ज्याला म्हणू आपण की कार्यकर्ते आहेत किंवा सामाजिक सुधारवंत आहेत की ज्यांच्या पाठीमागे लोक अजून देखील असतात. तर हे कोणत्या कारणामुळे, तर वलयांकित अधिसत्तेमुळे, की त्या लोकांमध्ये अशा प्रकारची एक वलयांकितता असते किंवा अशा प्रकारचं एक त्याला म्हणू आपण गुण असतं की जे लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतं.
आणि त्यामुळे मग लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि शेवटी मग त्यांच्या आज्ञांचं पालन करायला सुरुवात करतो आपण. आणि हे जे पालन करतोय आपण इथे स्वइच्छेने करतोय. आपल्यावरती कोणीही ज्याला म्हणून आपण जबरदस्ती करत नाहीये किंवा दबाव टाकत नाहीये. ते नसताना देखील स्वतःच्या इच्छेने आपण एखाद्या व्यक्तीच्या आज्ञांचं पालन करतो. म्हणजे आपण वलयांकित अधिसत्ता या प्रकारामध्ये मोडतो. आणि तिसरं म्हणजे वैधानिक अधिसत्ता. वैधानिक अधिसत्ता म्हणजे अशा प्रकारची सत्ता असते की जिथे पारंपरिकतावाद नसतो किंवा वलयांकित देखील नसतं. तर इथे मुख्य मुद्दा म्हणजे कायद्याने बनवलेले जे नियम असतील त्या नियमांचं पालन करणे म्हणजे वैधानिक अधिसत्ता. ज्याला म्हणू आपण की हे जे नोकरशाह असतात की जे ब्युरोक्रेसीमध्ये काम करत असतात, तर ह्यांच्याकडे काही अधिकार आहेत किंवा काही प्रमाणात सत्ता असते. तर ही सत्ता असण्याचं कारण म्हणजे असं की राज्यघटनेने त्यांना काही अधिकार दिलेले आहेत किंवा जे नियम असे बनवले गेलेले आहेत की त्यामागचा उद्देश स्पष्ट असतो की लोकांच्या सेवेसाठी किंवा जो समाज आहे त्या समाजाला शांत ठेवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टींची सत्ता किंवा एक प्रकारे म्हणू आपण की अधिसत्ता ही त्या अधिकाऱ्यांना दिली गेलेली असते की जेणेकरून त्या कायद्यांचा वापर करून हे अधिकारी आपलं कार्य बजावत असतात. तर इथं नेमकं सांगण्याचा उद्देश असा आहे की वैधानिक अधिसत्तेमध्ये नियमांचं पालन केलं जातं आणि या नियमांच्या पालनातूनच वैधानिक अधिसत्ता निर्माण होते. आणि मॅक्स वेबर जो होता तो मॅक्स वेबरचं देखील हेच म्हणणं होतं की वैधानिक अधिसत्ता हेच एक प्रकारे अधिसत्तेचं श्रेष्ठ स्वरूप आहे की जिथे प्रत्येक व्यक्ती पारंपरिक अधिसत्तेला किंवा वलयांकित अधिसत्तेला न जुमानता किंवा त्याचा विचार न करता कायद्याच्या आधारे तो कार्य करेल. कायदा जे सांगेल त्यानुसार तो व्यक्ती कार्य करेल. म्हणूनच इथे मॅक्स वेबरने देखील वैधानिक अधिसत्ता याच्यावरती भाष्य केलेलं आहे. त्याच्यापुढे त्यांनी काही अधिसत्तेचे किंवा ज्याला आपण म्हणू की ब्युरोक्रेसी जे असते नोकरशाही त्याचे काही त्यांनी स्वरूप स्पष्ट केलेलं आहे किंवा नोकरशाही कशा प्रकारची असते किंवा त्यामध्ये काय असणं अपेक्षित आहे याच्यावरती मॅक्स वेबरने भाष्य केलेलं आहे. तर मॅक्स वेबरचं म्हणणं असं आहे की हे जी ब्युरोक्रेसी असते किंवा नोकरशाही असते त्यामध्ये कार्याची किंवा श्रमाची विभागणी केली गेलेली असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कार्य दिलेलं असतं. सर्व कार्य किंवा सर्व कामं एकाच व्यक्तीला न देता त्या कामांची योग्य विभागणी केली जाते आणि म्हणून आपण म्हणतो की ब्युरोक्रेसीमध्ये कामांची विभागणी करणं अपेक्षित आहे, ज्याला आपण डिसेंट्रलायझेशन ऑफ वर्क असं म्हणतो. तर एका व्यक्तीवरती दबाव न टाकता किंवा एकाच व्यक्तीवरती जोर न टाकता आपण त्या कामाची विभागणी करायची की जेणेकरून तिथे एक प्रकारची व्यवस्था निर्माण होईल की ज्यामध्ये ती व्यवस्था पूर्णपणे किंवा सुरळीतपणे कार्य करेल. त्यानंतर आहे पदानुक्रम म्हणजेच हायरार्की. यामध्ये अपेक्षित असं आहे की सर्व लोक एका पदावरती असता कामा नये, तर त्या पदांचं एक प्रकारे आपण पदानुक्रम केलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये आपण एक प्रकारची हायरार्की आणली पाहिजे की जेणेकरून काही वरिष्ठ अधिकारी असतील आणि काही कनिष्ठ अधिकारी असतील आणि जे कनिष्ठ अधिकारी असतील ते आपल्या वरिष्ठांचं जे काही हुकूम असेल किंवा जो काही आदेश असेल ते त्यांना मान्य करावं लागेल आणि ते वरिष्ठ देखील जे आहेत ते हुकूम जर काढत असतील किंवा एखादा ज्याला आपण म्हणू की आदेश काढत असतील तर ते आदेश देखील कायद्यावर आधारित असलं पाहिजे. तर त्यासाठी पदानुक्रम हे एक महत्वाचं घटक आहे. त्यानंतर योग्य कार्यासाठी योग्य व्यक्ती हे देखील तितकंच महत्वाचं आहे की जो व्यक्ती एखाद्या कामामध्ये ज्याला म्हणू आपण एक्सपर्ट असेल त्या व्यक्तीला तेच काम दिलं गेलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला एखादं काम येत नसेल आणि त्याला आपण जर अयोग्य काम दिलं
तर कदाचित ते योग्यपणे किंवा सुरळीतपणे कार्य होणार नाही. त्यानंतर अवैयक्तिक सत्ता हे देखील महत्वाचं आहे, ज्याला आपण इम्पर्सनल ऑथॉरिटी असं म्हणतो. याचा साधारण अर्थ असा आहे की जेव्हा आपण अपर्सनल किंवा ज्याला म्हणतो इम्पर्सनल ऑथॉरिटी म्हणतो, त्यावेळेस तो व्यक्ती जो काही आदेश काढत आहे, तर त्याच्या मागचं कारण असं की त्याला नियमांच्या नुसार किंवा राज्य घटनेच्या नुसार जे अधिकार दिले गेलेले आहे, त्या अधिकारांचा वापर करून तो व्यक्ती काही अधिकार काढत आहे किंवा काही आदेश देत आहे. तो स्वतःचा अधिकार वापरत नाहीये, तर सत्तेमधून राज्यघटनेने त्याला जे काही अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून तो व्यक्ती काही आदेश काढतोय. त्यासोबतच कार्य आणि जबाबदारी स्पष्टपणे परिभाषित केलेल्या असतात. जेव्हा आपण ब्युरोक्रेसी बद्दल बोलतो, तर या नोकरशाहीमध्ये प्रत्येकाला आपली कार्य माहिती असतात, प्रत्येकाला आपली जबाबदारी माहिती असते आणि म्हणून त्या कार्य आणि जबाबदारीच्या आधारे ते संघटन सुरळीतपणे कार्य करत असतं. त्यासोबतच त्यांचं अधिकार क्षेत्र देखील स्पष्ट केलेलं असतं. म्हणजे ज्या अधिकाऱ्याला किंवा ज्या कर्मचाऱ्याला आपण नेमलेलं आहे, त्या कर्मचाऱ्याला आपले जे अधिकार क्षेत्र असतं त्याला माहित असतं की आपण फक्त एवढ्याच गोष्टीमध्ये किंवा एवढ्याच भागामध्ये आपण कार्य करू शकतो आणि याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. त्यानंतर वेबर कायमस्वरूपी करिअर सेवा सुचवतो की ज्यामध्ये आपण जर कायमस्वरूपी त्यांना त्यांचा करिअर करण्याची आपण त्यांना जर परवानगी दिली, लोकांना संधी दिली, तर आपण चांगले जे टॅलेंटेड लोक आहेत की ज्यांच्यामध्ये चांगलं टॅलेंट आहे, त्यांच्यामध्ये काही गुण आहेत, तर असे जे गुणी लोक आहेत ते सरकारमध्ये काम करण्यास इच्छुक होतील आणि जेणेकरून सरकारमध्ये जे काम करणारे लोक आहेत, ब्युरोक्रेसी जे आहे, ही ब्युरोक्रेसी चांगल्या प्रकारे काम करू शकेल. तर त्यामुळे इथे त्यांना एक कायमस्वरूपी करिअर उपलब्ध करून देणं तितकंच महत्वाचं आहे. नोकरशाहीमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नोंदी. तर या नोंदीमध्ये नेमकं काय होतं, तर ज्या काही नोंदी असतात आणि दस्तऐवज असतात, यांना लिखित स्वरूपात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा आपण यांना लिखित स्वरूपात ठेवतो, त्यावेळेस काय होतं, तर त्याचा रेफरन्स घेऊन, त्याचा संदर्भ घेऊन आपण भविष्यामध्ये त्याचा वापर करू शकतो. एखादी गोष्ट जर आज घडली असेल आणि त्याला जर आपण नोंद करून ठेवली असेल, तर त्याचा योग्य तो वापर भविष्यामध्ये केला जाऊ शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट नोंद करून ठेवावी. त्यानंतर जेव्हा नियम स्पष्ट शब्दात आणि लिखित स्वरूपात असतात, तेव्हा सत्तेच्या दुरुपयोगावर काही प्रमाणात मर्यादा निर्माण केली जाते आणि नियम जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस त्या व्यक्तीला स्पष्ट निर्देश असतात की एखाद्या अधिकाऱ्याला हे अधिकार आहेत. तर जेव्हा आपण म्हणतो की त्याला हे अधिकार आहे, त्याचा दुसरा अर्थ असा पण होतो की त्या व्यक्तीला तेवढेच अधिकार आहेत, त्याच्या पलीकडे अधिकार नसतात आणि म्हणून लिखित स्वरूपात नियम असणं देखील महत्वाचं आहे. आणि मॅक्स वेबरचं असं देखील म्हणणं आहे की सत्तेवर मर्यादा असाव्यात, कोणालाही अमर्याद सत्ता देऊ नये की जेणेकरून ते सत्तेचा गैरवापर करतील आणि म्हणून त्याच्यावरती काही प्रमाणात मर्यादा असणं अपेक्षित आहे. त्यानंतर सत्तेचं विभाजन केलं गेलेलं पाहिजे. सर्व सत्ता एका व्यक्तीच्या किंवा एखाद्या मंत्रीच्या हातामध्ये नसली पाहिजे किंवा एखाद्या अधिकाऱ्याच्या हातामध्ये नसली पाहिजे. ही जी सत्ता असते याचं योग्य ते वितरण करणं अपेक्षित आहे. सत्तेचं विभाजन करणं अपेक्षित आहे आणि म्हणून हे जे आपण आता पाहिलं, हे आजच्या आधुनिक समाजामध्ये देखील तितकंच योग्य प्रकारे लागू होतं. आता आपण पुढचं पाहूया, ते म्हणजे वुड्रो विल्सन. की वुड्रो विल्सन यांचं नेमकं मत काय होतं किंवा त्यांनी लोक प्रशासन या विषयामध्ये कशा प्रकारे आपलं योगदान दिलेलं आहे. तर वुड्रो विल्सन हे अमेरिकेचे 28वे राष्ट्राध्यक्ष होते, ज्याला आपण प्रेसिडेंट ऑफ अमेरिका असं इंग्लिशमध्ये म्हणतो. आणि हे जवळपास 2 टर्म्ससाठी म्हणजेच 8 वर्ष अमेरिकेमध्ये राष्ट्रपती 4 वर्षासाठी राहू शकतो आणि त्यानंतर जर पुन्हा राष्ट्रपती व्हायची इच्छा असेल तर त्यांना पुन्हा एकदा लोकांसमोर जावं लागतं आणि निवडणुका घ्याव्या लागतील आणि त्या निवडणुकांना सामोरे जाऊन
जर पुन्हा एकदा लोकांनी निवडून दिलं तर त्यावेळेस ते दुसऱ्यांदा राष्ट्रपती होऊ शकतात. तर वुड्रो विल्सन 2 वेळा अमेरिकेचे राष्ट्रपती होते. म्हणजे जवळपास 8 वर्ष ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर त्यावेळेस त्यांनी बरेच कार्य केलेले आहेत की ज्यांचा आढावा आंतरराष्ट्रीय पातळीवरती घेतला जातो. आणि त्यामध्येच एक म्हणजे लीग ऑफ नेशन, ज्याला आपण आता युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन असं म्हणतो, युएनओ, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. त्याच्या अगोदरचा जो प्रस्ताव होता तो म्हणजे लीग ऑफ नेशन. हा प्रस्ताव मांडला होता वुड्रो विल्सन यांनी जवळपास 1919 मध्ये, जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं. तर त्या पहिल्या महायुद्धानंतर वुड्रो विल्सनने ही एक प्रकारचं ज्याला म्हणून आपण प्रस्ताव मांडला होता की ज्यामध्ये 1919 मध्ये असं ठरवलं गेलं की आपण एक लीग ऑफ नेशनची स्थापना करायची. आणि याच्यामुळेच त्यांच्या या शांततेप्रती असलेल्या वर्तनासाठीच वुड्रो विल्सन यांना नोबेल पारितोषिक देखील देण्यात आलं होतं. आणि त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातच महिलांना मतदानाचा अधिकार देखील मिळाला होता. आपल्याला माहिती आहे की जवळपास 1920 पर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, मतदानाचा हक्क नव्हता. तर तो जो हक्क आहे तो जवळपास 1920 मध्ये मिळाला. आणि त्या काळात वुड्रो विल्सन हे अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून कार्य करत होते. आणि त्यांचं एक स्पष्ट मत होतं की सार्वजनिक प्रशासन म्हणजे काय किंवा लोक प्रशासन म्हणजे काय, तर सार्वजनिक कायद्याची तपशीलवार आणि पद्धतशीर अंमलबजावणी करणे होय. याच्या बाहेरचं काही नसून जे कायदे संसदेने बनवलेले असतात त्या कायद्यांची अंमलबजावणीचं कार्य म्हणजे लोक प्रशासन. तर अंमलबजावणी करणे ही प्रशासनाची किंवा लोक प्रशासनाची प्रमुख क्रिया आहे किंवा प्रमुख भूमिका राहिलेली आहे. आणि पहिल्या महायुद्धाच्या शेवटी विल्सन यांनी जगात शांतता राखण्यासाठी 14 प्रिन्सिपल्स नावाची तत्वे दिलेली होती. त्यांनी 14 पॉइंट्स ज्याला म्हणतो आपण 14 पॉइंट्स नावाचं एक त्यावेळेस त्यांनी चार्टर तयार केला होता. काही तत्व त्यांनी निर्माण केली होती की ज्यामध्ये आपण यानंतर म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या नंतर आपण समाजामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये कशा प्रकारे आपण एक प्रकारची शांतता निर्माण करू शकतो याच्यावरती त्यांनी त्यांचे 14 पॉइंट्स मांडलेले आहेत की जे अजून देखील म्हणू शकतो आपण की एक प्रकारे अजूनही त्याचं पालन अनेक देशांद्वारा केला जातो. तर विल्सन यांनी निष्कर्ष काढला की प्रशासकीय सुधारणामुळे अमेरिकन व्यवस्थेत अधिक कार्यक्षमता आणि जबाबदारी निर्माण होऊ शकते. त्यांचं म्हणणं होतं की जी सध्याची अवस्था आहे त्या अवस्थेला आपण जर सुधारू शकलो तर मग अमेरिका खूप पुढे जाऊ शकतो आणि त्याला म्हणू शकतो आपण की सुपर पॉवर किंवा त्याला आपण जागतिक शक्ती असं म्हणतो, महाशक्ती, ते देखील होऊ शकतं. तर त्यांचं क्लिअर मत होतं की प्रत्येक वेळेस गरजेनुसार आपल्या ब्युरोक्रेसीमध्ये किंवा नोकरशाहीमध्ये त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार बदल करण्यात यावेत की जेणेकरून त्यावेळेस जी परिस्थिती असेल त्यानुसार आपल्या नोकरशाहीमध्ये बदल करण्यात येईल आणि त्या बदलाच्या स्वरूपात ज्याला म्हणू आपण की त्यानुसार आपण पुढे काही सुधारणा करू शकतो. आणि त्यामुळे समाजामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आपण उत्तर त्यामध्ये शोधू शकतो. तर प्रशासन आणि राजकारण या दोन भिन्न शाखा आहेत हे पहिल्यांदा त्याला म्हणू आपण की वुड्रो विल्सन यांनी मांडलेलं आहे. यांचं असं म्हणणं होतं की लोक प्रशासन ही वेगळी विद्याशाखा आहे आणि राज्यशास्त्र हे पूर्णपणे वेगळं आहे. तर आतापर्यंत आपण त्यांना एकाच विषयामध्ये अभ्यासत होतो, परंतु यानंतर लोक प्रशासन आणि राज्यशास्त्र या दोघांचा भिन्न किंवा वेगवेगळेपणे आपण अभ्यास करायला त्याची सुरुवात केली. आणि त्यासोबत वुड्रो विल्सनचं हे देखील म्हणणं होतं की जरी या दोन्ही शाखा वेगळ्या असल्या तरी देखील या दोन्हीही शाखा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे टू साइड्स ऑफ वन कॉइन त्याला म्हणतो आपण
की जेणेकरून एकमेकांवरती अवलंबित्व निर्माण केलं जाऊ शकतं. आणि त्यांचं मत असंही होतं की लोक प्रशासनामध्ये आपण खाजगी प्रशासनाची काही तत्वे देखील घेतली पाहिजेत, की जेणेकरून ज्या प्रकारे खाजगी प्रशासन व्यवस्थितपणे कार्य करतं, त्या प्रकारेच लोक प्रशासन देखील अगदी योग्य प्रकारे काम करू शकेल. तर आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येतोय, तो म्हणजे अमेरिकेने यापूर्वी स्पॉइल सिस्टम नावाची जी व्यवस्था होती ती पाहिलेली आहे. स्पॉइल सिस्टम मध्ये नेमकं काय व्हायचं? तर स्पॉइल सिस्टम ही अशी अवस्था आहे की ज्यामध्ये नेपोटिझम हा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होता. नेपोटिझमचा अर्थ असा की जे सत्तेमध्ये लोक असतील, ते कदाचित मंत्री असतील किंवा राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, कोणी असतील, तर हे लोक फक्त आपल्या जवळच्या लोकांना प्रशासनामध्ये किंवा नोकरशाहीमध्ये त्यांची भरती करत असे. तर हा जो काळ होता तो अमेरिकेने पाहिलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला की कार्यक्षम नोकरशाहीवर जास्त भर दिला जावा, की जेणेकरून गुणवत्ता आपल्यामध्ये येईल, की जेणेकरून अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होईल की जिथे आपण हे स्पष्टपणे म्हणू शकू की आपली जी नोकरशाही आहे ती नोकरशाही योग्य तऱ्हेने कार्य करेल आणि समाजामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरं जाऊ शकतील आणि त्याचं उत्तर किंवा निरसन आपण करू शकू. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की लोक प्रशासन हे एक प्रकारचं शास्त्र आहे, अशी त्यांची धारणा होती. आणि त्यांनी अमेरिकेतल्या लोकांना एक प्रकारे पटवून दिलं की हे शास्त्र आपल्याला आपल्या प्रशासनामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि जर आपण असं करू शकलो तरच मग आपण खऱ्या अर्थाने एक मजबूत आणि बळकट प्रशासन अमेरिकेला देऊ शकतो, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यानंतर विल्सनने 3 मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलेलं दिसतं आपल्याला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की समाजाच्या हिताची सेवा कशी करावी, त्यानंतर सन्मान आणि चारित्र्य न गमावता किफायतशीर, ज्याला आपण फायदेशीर म्हणतो, फायदेशीर कारकिर्दीची आणि पुढील महत्वाकांक्षा भरपूर प्रमाणात कशी मिळवायची, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे सेवा कशी प्रदान करावी. जर हे 3 जे मुद्दे आहेत यांच्यावर जर अमेरिकेने लक्ष केंद्रित केलं, जर अमेरिकेने हे जे उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टांना जर अमेरिकेने साध्य केलं, तर मग या गोष्टीची शक्यता दाट होईल की अमेरिका जगाचे नेतृत्व करू शकेल. जर आपली नोकरशाही आपण बळकट करू शकलो, जर जी आपली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आपण मजबूत करू शकलो, तर यामध्ये एक शक्यता अशी आहे की आपण संपूर्ण जगावरती नेतृत्व करू शकतो. कारण वुड्रो विल्सनला माहिती होतं की खऱ्या अर्थाने जर हे देश आपण एक व्यवस्था म्हणून चालवत असू, तर यामध्ये नोकरशाहीचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो. आणि म्हणून या नोकरशाहीला मजबूत करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. तर या कारणासाठीच वुड्रो विल्सनने त्यांचे विचार मांडलेले आहेत की ज्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की जर अमेरिकेला एक मजबूत देश म्हणून उभं राहायचं असेल, तर सर्वप्रथम आपली जी नोकरशाही आहे त्या नोकरशाहीला बळकट करावी लागेल. आपली जी नोकरशाही आहे किंवा आपण ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो किंवा ब्युरोक्रेसी म्हणतो, तर या ब्युरोक्रेसीला अशा प्रकारे आपण उभं केलं पाहिजे की जे समाजाच्या प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकेल. आणि हे जे प्रशासन आपलं असेल, हे प्रशासन राजकीय दबावापासून मुक्त राहिलं पाहिजे. जो काही राजकीय दबाव असेल त्या दबावापासून प्रशासनाची मुक्तता केली गेली पाहिजे आणि कोणत्याही कारणास्तव राजकारण्यांनी किंवा कोणताही राजकीय दबाव प्रशासनावरती किंवा नोकरशाहीवरती आला नाही पाहिजे. तर एकंदरीत आपण हे पाहिलेलं आहे की ज्यामध्ये आपण या 3 विचारवंतांचा आज आढावा घेतलेला आहे. तर आपण इथे थांबूया आणि आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार.